पुष्पा कोण पुष्पा? कोण आहे पुष्पा? बोल, कोण आहेस तू पुष्पा? कुठून आलीस? बोल घुंगरू. काय नाही भेटला? काय नाही भेटला आतमध्ये? सगळं बघितलंस काय? सगळं बघ काय झालंय. पुष्पा आहे कोणतरी? पुष्पा काय माहिती, काय नाव पण आहे, सांगत पण नाही कुठून आले ती. वाटते लय भय ना, काहीतरी करायला लागेल आपल्याला तिच्यावरती. मग काय करत आता? बा मी काहीतरी बघतो. मगाशी माहिती ना काय आला, मार खाल्लास, तुझ्या हातात करतो करतो. जमल काय तुला? जमल. ओम क्रीम चमत्कार. मी केला का नाही? चला तुम्ही साईडला तुम्ही बाजूला काय ते मी बघतो याचा. बोल कोण आहेस तू? बोल कोण आहेस तू? मी पुष्पा. कुठून आलीस? पेनकर. मी पुष्पा आणि माझा नवरा आम्ही पेणमध्ये राहत होतो. आमचा छोटासा गणपती बनवण्याचा कारखाना होता. घरची परिस्थिती काही चांगली नव्हती, पण शेतात राबून कारखान्यात काम करून आम्ही आमचं पोट भरायचो. माझा नवरा खूप मेहनती होता. त्याला स्वतःच्या खाण्यापिण्याची चिंता नव्हती. त्याचं जग म्हणजे काम आणि कामच. एक दिवस कारखान्यात काम करत असताना शेजारचा बाळू आला. त्याने घाईघाईत माझ्या नवऱ्याला बोलावलं. काय झालं असं म्हणून तो गेला आणि काही वेळात एक मोठी बातमी. महानगरपालिकेने गणेशोत्सवानिमित्त एक पत्रक काढले. येणारा गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पूर्णपणे पर्यावरण पूरक असावा असे या पत्रात म्हटले. कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत यापुढे पीओपीच्या मूर्ती वापरास बंदी घालणारं परिपत्रक पालिकेने जारी केले. पालिकेच्या निर्णयाचे आता वेगवेगळे पडसाद उमटू लागले. नेमकं काय घडतंय जाणून घेऊ. आणि काही वेळात एक मोठी बातमी समोर आली. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी आली आहे. हे ऐकताच माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर जणू काही सगळं काळवंडून गेलं.
त्याचं हे पाहून मी त्याचा हात हातात घेतला आणि म्हटलं, ज्याच्या बळावर आपण पोट भरतो तो बापा आपल्याला कधीच सोडणार नाही. पण माझ्या नवऱ्यावर याचा खूप परिणाम झाला. त्याने त्याचं खूप टेन्शन घेतलं. तो सारखा काही ना काही विचार करत बसायचा. काही दिवसानंतर त्याने खूप टेन्शनमध्ये येऊन विष केलं आणि तो मेला. मला काहीच सुचत नव्हते. माझं सगळं काही माझा नवराच होता. मग आता मी जगून काय करायचं? मग मीही आत्महत्या केली. तू कशासाठी आलीस? बदला. बदला? कोणाचा बदला? सरकार. काय? हे शक्य नाही. सरकारचं बदलणं शक्य नाहीये. का शक्य नाहीये? हे असं काय करू शकतो आपण? का शक्य नाहीये? आमच्यासारखे अजून किती जण आत्महत्या करतील. नाही करणार. पण सरकारने जो निर्णय घेतला तो बरोबर आहे. काय बरोबर आहे? आपण जे प्लास्टिक गणपती समुद्रात सोडतो त्यामुळे जल प्रदूषण होतो. काय? जेव्हा तुम्ही कंपनीतलं घाणपाणी समुद्रात सोडता तेव्हा तुम्हाला प्रदूषण येत नाही का? हे पण बरोबरच आहे. पण आता काय करू शकतो? सरकारच्या नियमांचा उल्लंघन करू शकत नाही. बाबा तुम्हीच काहीतरी करा. थांब, याच्यावर एक उपाय आहे. काय बाबा? घुंगरू, टीव्ही दाखवा. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर येते. ती म्हणजे महाराष्ट्रात पीओपी मूर्तींना अखेर परवानगी मिळालेली आहे आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई उच्च न्यायालयाचा हा मोठा निर्णय मानला जातोय. पीओपी गणेश मूर्तींवर असलेले निर्बंध आता हटवण्यात आलेले आहेत आणि केवळ कृत्रिम तलावांमध्ये याचं विसर्जन करता येणार आहे. पुष्पा, न्यूज बघितलीस ना तू? सगळं तुझ्या मनासारखं झालेलं आहे आता. हे कशाला खरे? पुष्पा, चल पुष्पा. सरकारने जो निर्णय घेतला आहे तो बरोबर आहे. गणपती बाप्पा येतोय, तो सगळं ठीक करेल. त्याचा आशीर्वाद आहे आपल्या लोकांवर. तो कधीच त्यांना हारू देणार नाही. चल पुष्पा, जायची वेळ झाली आपली. चल. बाबा बघा, उठवा. काय झालं बघा? मला तर वाटतं ती आत्मा गेलेली आहे निघून. थांबा, मी बघतो काय झालंय आता याला. बाबा थांबा, मी बघतो. बघ. हलके उठ, हलके उठ. ह्याच्यातली आत्मा आहे ना, आता ते निघून गेलेली आहे. परत याला आता कुठली आत्मा त्रास देणार नाही. फक्त एवढं लक्षात ठेव, कुठं रस्त्यावर ते गेलास का तिथल्या पडलेल्या वस्तू परत उचलायच्या नाहीत. समजलं ना? घुंगरू, चला आपलं सामान घ्या, आपण जाऊ. चला. बाबा थांबा, आपला बटवारा आणतो. चला बाबा, आपण आलो तेव्हा झोली तरी कमी होती. आता तर भरलेली दिसते. घरात गेलतो ना, किचन मध्ये काहीतरी केलेलं दिसतेस तू. काय खात? चला आता दुसऱ्या जाऊ काय